धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री भगवान उवाच योगस्य लक्षणं वक्षे सबीजस्य नृपात्मजे मनो येनैव विधिना प्रसन्नं याति सत्पथम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, मैत्रेय विदुराला सांगतात, आणि इकडे प्रत्यक्ष श्री भगवान आपल्या आईला देवहूतीला ज्ञान सांगतायत. हे आई, योग जो सबीज आहे, म्हणजे ज्या ठिकाणी भगवंताच्या गुणाचं वर्णन केलं जातं, अर्थात सगुण साकार भगवंताची जी भक्ती आहे, ती भक्ती हीच खऱ्या अर्थाने योगाकडे घेऊन जाणारी आहे. म्हणजे भक्ती हाच योग होऊ शकतो. आणि म्हणून तो सबीजस्य नृपात्मजे, बीजयुक्त सबीज. या ठिकाणी बीज म्हणजे ज्यातून पुन्हा भगवंताच्या ध्यानाचं स्वरूप, भगवंताच्या भक्तीतून ही मुक्ती प्राप्त करण्याचा जो मार्ग आहे, त्यालाच त्यांनी सबीज असं म्हटलं. योग सबीज. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात स्वधर्माचरणम शक्य अविधर्माच्या निवर्तनम. आपल्या आपल्या स्वधर्मानुसार, आपल्या आपल्या शक्तीनुसार आपण जे प्रारब्ध कर्मानुसार जे कर्म आपल्या या ठिकाणी नशिबी आलेलं आहे, आपल्या एकूणच जीवनामध्ये आचरणासाठी नियुक्त केलेलं आहे, त्या कर्माने आपण भगवंताची प्रार्थना करावी, पूजा करावी. दैवालब्धेन संतोष आत्मविचारणार्चनम. आणि दैवाच्या द्वारे जे प्राप्त झालेलं आहे त्याच्यात समाधान मानणे आवश्यक आहे. म्हणून ज्याला समाधान ही वृत्ती सर्वात श्रेष्ठ आहे. माणसाला पैसा कितीही मिळाला तरी सुद्धा समाधान हे काही विकत घेता येत नाही. तेव्हा समाधानामध्ये आपल्याला माहिती आहे की या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या, असं म्हणणारे आधुनिक कवी आपल्याला संत तुकडोजी दिसतात, ज्यांच्यामधून त्यांनी या झोपडीमध्ये जो आनंद आहे तो कशातच नाही. राजासजी महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व ही प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. अहो, राजाला सुद्धा त्याच्या महालात जे सुख मिळत नाही ते माझ्या झोपडीत मिळतं. हे चंद्रमौळी झोपडी जरी असली तरी ती मला सुखदायक आहे. कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अहंकार नाही, त्याचप्रमाणे भीती नाही, चोराचिरटाचं भय नाही. अशी जी वृत्ती, मुळात समाधानी वृत्ती ही श्रेष्ठ दर्जाची असते. म्हणून ते म्हणतात की दैवालब्धेन संतोष. दैवाने जे प्राप्त झालंय माणसाला त्याच्यात माणसाने संतोष म्हणजे आनंद मानला पाहिजे. ग्राम्य धर्म निवृत्तिश्च मोक्ष धर्म रतीस्तथा. ग्राम्य धर्म म्हणजे इंद्रिय धर्म. इंद्रिया धर्म, इंद्रियाच्याद्वारे प्राप्त होणारं जे सुख आहे ते ग्राम्य सुख आहे. या ठिकाणी ग्राम्य म्हणजे केवळ पशुतुल्य. ऐंद्रिय पातळीवरचं सुख हे पशुतुल्य आहे, ते क्षणिक आहे, ते केवळ ऐंद्रिय पातळीवरचं आहे. आणि त्या सुखाच्या नादी जर माणूस लागला तर तो केवळ पशुतुल्य जीवन व्यवहार करत असतो. म्हणून ग्राम्य धर्म निवृत्तिश्च, ग्राम्य धर्मापासून आपली निवृत्ती व्हायला पाहिजे आणि ईश्वराच्या भजनाकडे प्रवृत्ती व्हायला पाहिजे. मोक्ष धर्माकडे रती निर्माण झाली पाहिजे. मोक्ष धर्म हा कायम आपल्याला आनंद प्राप्त करून देणारा धर्म आहे. तेव्हा कायम आनंदाचं स्थान हे भगवंताचे अतींद्रिय आहे. पण आपण ऐंद्रिय सुखाच्या नादी लागतो आणि अतींद्रियाकडं,
अर्थात आत्मसुखाकडं आपण दुर्लक्ष करतो. मितमेध्यादनम, त्यासाठी काय करावं हे त्यांनी सांगितलंय. कमी जेवावं, इथून सुरुवात केली आहे. कारण आधी आचरण महत्वाचं आहे. ज्याला हा योग साधायचा आहे, ज्याला हा भक्तियोग साधायचा आहे, त्यांनी कसं वागलं पाहिजे हे आचरणाच्या दृष्टिकोनातून सांगतात. यम नियम प्राणायाम प्रत्याहार हे सांगत असताना यम काय, शारीरिक स्वतःवरचे नियंत्रण कोणतं आहे, तर अल्पभोजन. पहिली गोष्ट अशी आहे की कमी जेवा. याचा अर्थ केवळ तुमच्या प्राणरक्षणासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं तुम्ही खा. या ठिकाणी इतका सूक्ष्म धर्म आहे, धर्माचं तत्व इतकं सूक्ष्म आहे. कारण एका ठिकाणी त्यांनी म्हटलंय, जो आपल्याला पाहिजे त्यापेक्षा जास्त खातो तो चोर आहे असं म्हटलंय. पाहिजे त्यापेक्षा जास्त आपल्याजवळ ठेवतो तो चोर आहे. कशामुळं म्हणे आम्हाला चोर म्हटलं, त्याचं कारण असं आहे की तुमच्या जेवणामध्ये दुसऱ्याचंही जेवण झालं असतं, पण तुम्ही स्वतः एवढं खाल्लं की दुसऱ्याचंही तुम्हीच खाल्लं, म्हणजे दोघांचं जेवण तुम्हीच जेवलात. अर्थात हा जेवणाचा भाग झाला. आपण संपत्ती मिळवतो, संपत्ती 10 पिढ्या आपली संपत्ती कायम राहावी असं आपल्याला वाटतं, परंतु याचा अर्थ असा आहे की आपण लोकाचं ओरबाडून घेतलं. संपत्ती ही आपण लोकाची ओरबाडून घेतली. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही जगा. या ठिकाणी तुम्हाला जगण्याला विरोध केला नाही, भोगाला विरोध केला नाही, जेवणाला विरोध केला नाही, त्याचप्रमाणे आपल्या संसाराला विरोध केला नाही, परंतु आपण अल्पसंतुष्टता आपल्यामध्ये असली पाहिजे. अल्पभोजन कशासाठी, अर्थात त्याचे पुन्हा आरोग्याचे परिणाम आहेतच. आपलं हलकं मन राहतं, आपलं शरीर हलकं राहतं, वजन वाढत नाही, ढेरी सुटत नाही, हे सगळं आवश्यक आहे. आज म्हणून पुन्हा एकदा आरोग्याकडे जर आपण गेलो तर आपल्याला योग समाधी, योग साधना ही कशी योग्य आहे हे लक्षात येईल. आणि म्हणून आरोग्याचा या सगळ्या गोष्टीशी, आचरणाच्या व्यवहाराशी, यमनियमाशी संबंध आहे. आजच्या आरोग्याचा त्याचा संबंध नक्कीच आहे, आपण तो विचार करत नाहीत. म्हणून ते म्हणतात मितमेध्यादनम, कमी अल्प जेवावं. त्याचप्रमाणे मन, वाणी आणि शरीर या दृष्टिकोनातून कोणालाही न दुखावणे ही अहिंसा आहे. या ठिकाणी हिंसा ही केवळ एखादं मांसाशन केलं म्हणजेच हिंसा झाली असं नाही. ते म्हणतात आपण जेवावं ते अहिंसा मार्गाने, अर्थात फलं मुलं कंद हे खावं. त्याचप्रमाणे ते अल्प खावं, अल्प भोजन असावं. त्याचबरोबर हिंसेतून कुठल्या गोष्टी आपण खाऊ नयेत. म्हणजेच थोडक्यात ज्याला आपण मांसाशन हे आपण करू नये. मेध्य म्हणजे मांस हे आपण खाऊ नये. म्हणून त्यांनी सांगितलं मितमेध्यादनम. शाश्वत सातत्याने माणसाने सत्य बोलावं. सत्य बोलणं हे वाणीचं तप आहे. कोणालाही न दुखावणं ही वाणीचं अहिंसा व्रत आहे. त्याचप्रमाणे अहिंसा सत्यमस्तेयम यावदर्थ परिग्रह, यावदर्थ परिग्रह, जेवढं पाहिजे तेवढं घ्यावं. या ठिकाणी व्यवहाराला, संसाराला नकार दिलेला नाहीये, पण जेवढं पाहिजे तेवढं घ्या. तुमच्या कामापुरतं तुम्ही घ्या. तुम्ही आजचा विचार करा. तुम्ही उद्या 10 पिढ्याचं कमवून ठेवू नका, कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये. ब्रह्मचर्य तपशौचम स्वाध्याय पुरुषार्थनम, त्याप्रमाणे ब्रह्मचर्य. आता ब्रह्मचर्यामध्ये सुद्धा इतकी सूक्ष्म गोष्ट आहे की ब्रह्मचर्य कशाला म्हणायचं. आपण बघतो की 16 सहस्रभोगनी ब्रह्मचारी म्हणविसी असं कृष्णाला म्हटलेलं आहे. काय कारण असेल हो त्याचं? त्याचं कारण एवढंच आहे की कोणाच्याही स्त्रीच्या अधीन न होता, कामाच्या अधीन न होता, अगदी आपण या ठिकाणी काम असो, धर्म असो, अर्थ असो, या सगळ्या गोष्टी नियमित आणि योग्य पद्धतीने केल्या पाहिजेत. म्हणून नाथांनी यावर भाष्य करताना सांगितलंय की स्वस्त्री सेवन तेही अहोरात्र नाही जाणं, प्रजार्थ स्त्री सेवन ऋतुकाळी नेमस्त. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या. याचं विवरण मी अधिक करणार नाही. तेव्हा ब्रह्मचर्य तपः शौचम, त्याला ब्रह्मचर्य म्हटलंय. म्हणून तप, वाणीचं तप, शरीराचं तप, मनाचं तप. स्वाध्याय, दररोज स्वाध्यायन महाप्रमदाः असं म्हटलेलं आहे. स्वाध्याय कधी विसरू नये. आपण जो केलेला वेदाध्ययन आहे, आपण जो केलेला अभ्यास आहे, त्याची आवृत्ती केली पाहिजे. याला म्हणतात स्वाध्याय. म्हणून पुरुषार्चनम, ज्याप्रमाणे मौनम सदासन जय,
माणसाने मौन धारण केलं पाहिजे. मौनम सर्वार्थ साधनम. मौन कशासाठी? तर माणसाने विनाकारण बोलत राहू नये, आपल्या जिभेची शक्ती खर्च करू नये. अहो, जीभ ही केवळ नुसती बडबड करण्यासाठी नाहीये. जीभ ही वाणी आपल्याला जी दिलेली आहे ती भगवंताचं स्मरण अनुध्यान करण्यासाठी आहे, अनुस्मरण करण्यासाठी आहे. आणि त्यासाठी मुळात ही शक्ती कायम ठेवणे म्हणजे मौन. मौन म्हणजे नियंत्रण. ज्याप्रमाणे आपल्या स्वतःवरती आसनजय प्राणायाम हळूहळू प्रत्याहार करायचा आहे आणि विषयांसारधी याप्रमाणे विषयाकडून मन भगवंताकडे लावायचे. त्याचप्रमाणे प्राणधारणम हे करत 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 आपण श्वासावर जय मिळवायचा आहे. याला प्राणायाम असं म्हटलंय. पूरक, कुंभक आणि रेचक. ज्याप्रमाणे श्वास घेणं, श्वास थांबवणं आणि श्वास सोडणं. तेव्हा आज आपल्याला रामदेव बाबांच्यामुळं हे बऱ्याच गोष्टी माहीत झालेल्या आहेत. हे प्रत्यक्ष पतंजलीने सांगितलेलं जो पातंजल योगदर्शन आहे त्या योगदर्शनाचाच काही जो महत्त्वाचा भाग आहे तो या ठिकाणी आलेला आहे. म्हणून पातंजल योगदर्शनाचा या ठिकाणी आपल्याला संबंध दिसतो. भगवंतानी पातंजल योगसूत्रातले सूत्र आपल्यासमोर मांडलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. पतंजली हे नंतर होऊन गेले, परंतु हेच योगसूत्रामध्ये त्याचा उपयोग केलेला आहे. रुजुकाय समभ्यसेत. याप्रमाणे माणसाने रुजुकाय कुश आसन टाकावं, प्राणायाम करावा. योग्य पवित्र देश म्हणजे पवित्र जागा असावी. त्याचप्रमाणे कुशासन किंवा मृगचर्म असावं. त्यावर मऊ अशा प्रकारची घडी टाकावी आणि आधी पूरक, कुंभक आणि रेचक. आधी श्वास घ्यावा, त्याच्या दुप्पट तो ठेवावा आणि नंतर हळूहळू तो सोडावा. ज्याप्रमाणे करत 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 प्राणायाम पूरक, कुंभक आणि रेचक करत 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 आपल्याला प्राणाचं शोधन होतं. शोधन म्हणजे प्राण शुद्ध होतो. प्रत्येकाचं शोधन सांगितलेलं आहे, प्रत्येकाची शुद्धता सांगितलेली आहे. मनाची शुद्धता, प्राणाची शुद्धता, वाणीची शुद्धता, देहाची शुद्धता. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला माहीत असेल की संतांनी जेव्हा सांगितलं की देह शुद्ध करूनी भजनी भजावे, तेव्हा ही देह शुद्ध करूनी भजनी भजावे आणि अनेकांचे नाठवावे दोष गुण. यामध्ये आपल्याला ही गोष्ट दिसेल की माणसाने देहाची शुद्धी पहिल्यांदा करायची. देहाची शुद्धी केल्यानंतर मग प्राणाची शुद्धी आहे. ती प्राणाची शुद्धी प्राणायामाने होते. देहाची शुद्धी स्नानाने, प्राणाची शुद्धी प्राणायामाने, मनाची शुद्धी शांत वृत्तीने, वाणीची शुद्धी खोटं न बोलण्याने, कोणाची निंदा न करण्याने वाणीची शुद्धी होते. म्हणजे अहिंसा सर्वत्र या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. आणि याचबरोबर वाणी न कोणाला न दुखवणे, त्याचप्रमाणे असत्य न बोलणे आणि मौन व्रत धारण करणे यांनी वाणीची शुद्धी होते. ते म्हणतात की मनोचिरात स्याद्विरजम जितश्वासेस्य योगिनः. याप्रमाणे माणसाने जितश्वास, प्राणायाम, प्रत्याहार सांगितला. त्याचप्रमाणे हे करत 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 ज्याप्रमाणे योगी जसा चित्त निर्मल करून एकाग्र करतो त्याप्रमाणे तो नासिकाच्या अग्रभागी, आता नासिकाचा अग्रभाग म्हणजे भ्रूमध्य भाग असंही धरला जातो किंवा जिथे नाक संपतं तो भाग देखील धरला जातो. तेव्हा नासिकाग्र जो भाग आहे त्या ठिकाणी आपली दृष्टी ठेवून आपण भगवंताचं स्मरण चिंतन करावं. आता या ठिकाणी या भगवंतानी सगुण ध्यानाचं स्वरूप आपल्यासमोर मांडलेलं आहे. ते म्हणतात अष्टांग योग हा गुरुकृपेने आपल्याला साध्य होऊ शकतो. त्याचप्रमाणे भक्ती ही कशी तर यथाग्निना हे ममलन जाहती. 11व्या स्कंधात म्हटल्याप्रमाणे इथे त्यांनी म्हटलंय वायवग्निभ्याम यथा लोहम ध्वांतम त्यजति वैमलम. 3ऱ्या स्कंधामध्ये कपिलाचार्य म्हणतात वायवग्निभ्याम यथा लोहम ध्वांतम त्यजति वैमलम. प्राणायामाने मन कसं शुद्ध होतं तर ज्याप्रमाणे वायवग्निभ्याम यथा लोहम, आपण ज्याप्रमाणे अग्नीमध्ये लोह टाकतो आणि भाता सुरू करतो तेव्हा लोह जसं लाल तापतं आणि त्याचा सगळा जो हेय भाग आहे, जो वाईट भाग आहे किंवा ज्याला आपण गंजलेला भाग आहे तो नष्ट होतो आणि लाल अशा प्रकारचं लोखंड आपल्याला दिसतं. जणू काही इंगळीच आहे असं लोखंड लाल अग्नीप्रमाणे दिसू लागतं. या ठिकाणी लाल का होतं तर याचा जो काळा भाग आहे,
याचा जो मळ आहे, वरचा जो मलिन भाग आहे, त्याप्रमाणे वरती आलेला जो जंग आहे किंवा गंज आहे तो नष्ट होतो. आणि म्हणून ते म्हणतात वायवग्निभ्याम यथा लोहम, वायू आणि अग्नी यांच्यामुळे ज्याप्रमाणे, कारण भाता, वायू म्हणजे भाता, तर भात्यामुळे ज्याप्रमाणे लोहाराच्या घरचा भाता आपण जर या ठिकाणी लक्षात घेतला तर हा अर्थ आपल्या लक्षात येईल. वायवग्निभ्याम यथा लोहम ध्वांतम त्यजति मयी मलम, ज्याप्रमाणे लोहाचा मळ, लोखंडाचा मळ तो वायू आणि अग्नीमुळे नष्ट होतो, त्याप्रमाणे हा देखील वायूच आहे. कोणता? प्राणायाम हा देखील वायूच आहे. आणि आपल्यामध्ये अंतरंगामध्ये जो अग्नी त्यातून प्रदीप्त होतो, त्या अग्नीमुळे आणि वायूच्या संपर्कामुळे आपल्या प्राणाची शुद्धी होते. प्राणायामाने प्राणाची शुद्धी होते. प्राणायामैर दहत दोषान धारणा भेष्ट किल्बिषान, आणि मग आपल्याला धारणा शक्य होते. ते म्हणतात प्राणायामाने आपल्या अंतःकरणातले सगळे दोष, आपल्या देहातले प्राणातले दोष नष्ट होतात. ज्याप्रमाणे इकडे भात्याच्या, लोहाराच्या घरच्या भात्याच्या समोर असलेल्या लोहामुळं, लोखंड, त्यामध्ये असलेल्या लोखंडाचे सगळे मल नष्ट होतात, त्याप्रमाणे भगवंताच्या या ध्यानामुळं, प्राणायामामुळे ध्यान करता येतं, धारणा लावता येते. आणि हेच वर्णन आपल्याला 11व्या स्कंदामध्ये कृष्णाच्या तोंडी दिसतं. यथाग्निना हे ममलंच्या हाती, अग्नी दोन्हीकडे, हे ममलम, तिथे सुवर्णाचं उदाहरण दिलंय. सुवर्णामध्ये सुद्धा जे बारीक बारीक मळ साठलेला असतो तो जसा अग्नीने नष्ट होतो, त्याप्रमाणे हिनांश, हिणकच भाग, त्यामध्ये तो स्वच्छ होतो. तसा या ठिकाणी प्राणायामात दहेत दोषान, सगळ्या प्रकारचे दोष जळून जातात. आणि प्रत्याहारेण संस्कार ध्यानेनानीश्वरान गुणान, ज्याप्रमाणे प्रत्याहार करून जे काही संसर्गातले दोष आहेत ते नष्ट होतात. प्रत्याहार म्हणजे आपली जी वृत्ती आहे, जी विषयाकडे जाणारी वृत्ती आहे, ती ईश्वराकडे आणण्याचा प्रयत्न म्हणजे प्रत्याहार. याप्रमाणे प्रत्याहारेण संसर्गात ध्यानेनानीश्वरान गुणान यदा मन स्वंविरजम योगेन सुसमाहितम, याप्रमाणे योगेन सुसमाहितम, योगाने हे साध्य होतं. आता या ठिकाणी भगवंताचं स्वरूप वर्णन त्यांनी केलेलं आहे. या ठिकाणी श्री कपिलाचार्य अष्टांग योगाने मनोमळ कसा नष्ट होतो, कलंकलेपणा कसा नष्ट होतो हे सांगतात. योग वासिष्ठात किंवा योगदर्शनामध्ये हेच वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि एकदा हा दोष नष्ट झाला की आपण भगवंताच्या आधी धारणेकडे जातो आणि धारणा करत करत आपल्याला ध्यान लागू शकतं किंवा ध्यानाला आपण पात्र होतो. आता हे सगुण ध्यान कसं आहे? या ठिकाणी भगवंताचं सगुण ध्यान हे श्रेष्ठ आहे, कारण सबीज अशा प्रकारचा योग आहे हा. त्यामुळे हा सगुणाकडे जाणार आहे. सगुणाकडून भक्ती प्राप्त करणे आणि भक्तीतून योग साधणे. काम भगवतो ध्यायेत स्वनासाग्र अवलोकना, आपल्या नासाग्र दृष्टी करून नाकाच्या अग्रभागी, भ्रूमध्यभागी आपली दृष्टी आणून आपण भगवंताचं या ठिकाणी ध्यान करायचे. हे ध्यान कुठून सुरू केलेलं आहे हे पाहायला पाहिजे, कारण ध्यानाचं स्वरूप या ठिकाणी मुद्दाम सांगतो. कारण अशाच प्रकारचं ध्यान कसं असावं, ध्यान कुठून करावं. आपण नेहमी भगवंताकडे सगुण रूपाकडे पाहतो आणि आपण मुखदर्शन घेतो. वा वा वा, पांडुरंगाच्या देवळात गेलं की पांडुरंगाचं मुख पाहतो, नमस्कार करतो आणि परत येतो, किंवा फार तर पायावर डोकं ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्या मुख पाहण्यापेक्षा आधी पायापासून वरती पाहायला पाहिजे, याला ध्यान म्हटलंय त्यांनी. आणि म्हणून सुंदर ते ध्यान, या ठिकाणी तुकाराम महाराजांनी अगदी बरोबर हाच अर्थ आपल्या अभंगात सोपेपणाने व्यक्त केलाय. सुंदर ते ध्यान उभे बिटेवरी कर कटेवरी ठेवून या. आता या ठिकाणी सुंदर ते ध्यान उभे बिटेवरी म्हणजे तुकाराम महाराजांची दृष्टी आधी बिटेकडे गेलेली आहे, बिटेकडून चरणाकडे गेलेली आहे, चरणाकडून मग गुडघ्याकडं, मग कमरेकडं, मग छातीकडं, याप्रमाणे संपूर्ण अभंग जर आपण पाहिला तर तो ध्यानाचा एक साक्षात नमुना आहे. ध्यान कसं असावं आणि ध्यानाचं शास्त्रीय स्वरूप काय. म्हणून मला संत तुकाराम महाराजांचा तो अभंग या ठिकाणी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या. आणि मग तुळशी हार गळा,
मग कासे पितांबर आणि आवडे निरंतर हेची ध्यान. या ठिकाणी तुकाराम महाराजांनी मुद्दाम हे ध्यान शब्द वापरलाय. याचा उल्लेख दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी पुन्हा तुकाराम या पुस्तकात केलाय. मुद्दाम याचा निर्देश मी करतो. त्या वेळेला मी ह्या पुस्तकावर चिंतन करत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की संत तुकाराम महाराजांचा अभ्यास किती असेल, ध्यानाचाही अभ्यास किती असेल, त्यांनी किती गोष्टी अभ्यासल्या असतील. म्हणून तुकाराम महाराजांचे अभंग शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याची चिकित्सा जर केली तर आपल्याला या ठिकाणी कपिल महामुनींनी ध्यान म्हणजे काय जे सांगितलंय त्याचा आणि या अभंगाचा अन्वय जोडता येतो. आणि म्हणून कपिल महामुनींची ध्यान संकल्पना, योगशास्त्राच्या पद्धतीची ध्यान संकल्पना आणि तुकाराम महाराजांच्या अभंगातली ध्यान संकल्पना ही एक आहे हे लक्षात येतं. म्हणून या ठिकाणी मला संतांचं मोठेपण सांगावंसं वाटतं. ते म्हणतात प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलंय की हे ध्यान कसं असावं. त्या भगवंताचं ध्यान दर्शनीयतमम शांतम मनोनयन वर्धनम. भगवंताचं मनोनयन, मनाच्या डोळ्यांमध्ये, असं शब्द फार सुंदर वापरलेत, मनोनयन वर्धनम. अहो तुम्ही चर्मचक्षुने पाहता देवाकडं. या ठिकाणी कपिल महामुनी सांगतात की देवाकडं चर्मचक्षुने नाही पाहायचं. मग कोणत्या चक्षुनी पाहायचंय? अहो मनोनयन वर्धनम, मनाच्या डोळ्यांनी पाहायचंय. चर्मचक्षुनी पाहिलं तर मग काय, मोराचे डोळे आणि तुमचे डोळे एकच झाले. बरं आपण म्हणतो ना की बरहा इथे ते नयने नरानाम. या मोराचे डोळे, मोराचे पिस, याला आपण डोळेच म्हणतो. असो या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे की मोराचे डोळे असतात. मग आपले डोळे आणि मोराचे डोळे सारखेच का हो? आपलेही चर्मचक्षु आहेत, कातड्याचे आहेत ते डोळे. आणि खरं म्हणजे डोळ्यांनी भगवंत पाहायचाच नसतो, तो मनाने पाहायचा असतो, मनाच्या डोळ्याने पाहायचा असतो. म्हणून हे डोळे म्हणजे काय, डोळे आहेत का? आधुनिक कवीचा उल्लेख या ठिकाणी करतो. आरती प्रभूसारखा कवी जेव्हा म्हणतो की डोळे, हे डोळे म्हणजे काय आहेत, तर हे डोळे हे काचा आहेत. दोन डोळे म्हणजे दोन काचा आहेत, दोन खाचा आहेत. म्हणून डोळे हे दोन काचा दोन खाचा, तेथे कोठे प्रश्न येतो भावनांचा. या ठिकाणी डोळे म्हणजे दोन काचा दोन खाचा, तेथे कोठे प्रश्न येतो भावनांचा. तेव्हा असा हा अस्तित्ववादी विचार त्यांनी मांडला. सांगायचं तात्पर्य असे की डोळे, नुसते डोळे असतील तर ते भावनिक असले तरच त्याला अर्थ आहे. भावना शून्य डोळे म्हणजे काचा आहेत, भावना शून्य डोळे म्हणजे खाचा आहेत. दोन खाचा आहेत फक्त, दुसरं काही नाही. हे केवळ चर्मचक्षु आहेत. म्हणून देवाकडे चर्मचक्षुने पाहायचं नसतं. आपण बघतो, पाहिला का पांडुरंग? हो पाहिला. कशाने पाहिला? डोळ्यांनी पाहिला. अहो डोळ्यांनी पाहिला म्हणजे डोळ्यांनी पाहता पाहता तो मनाने पाहता आला पाहिजे. आणि म्हणून समोरी की पाठीमोरा न कळे ठकची पडले कैसे. ज्ञानेश्वर माऊलींच्या सारखा संत जेव्हा पांडुरंगाकडे पाहतो तेव्हा तो समोर आहे का पाठीमाग आहे हेच कळत नाही. अहो काय हो म्हणले, ज्ञानेश्वर महाराजांना पांडुरंग दिसला नाही का? अहो दिसला, पण तो तुमच्यासारख्या चर्मचक्षुने त्यांनी पाहिला नाही. मग त्यांनी ज्ञानचक्षुने पाहिला, त्यांनी मनश्चक्षुने पाहिला, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ते म्हणतात दर्शनीयतमम श्यामम. या ठिकाणी भगवान कसा आहे तर अत्यंत दर्शनीय आहे. शांतम मनोनयन वर्धनम, मनाच्या नयनाला वर्धन करणारा, मनाचे डोळे प्रफुल्लित करणारा, मनाच्या डोळ्यांच्या मधून तो पाहायला पाहिजे. आणि अपीच दर्शनम षट् सर्वलोक नमस्कृतम, अशा भगवंताकडे कसं पाहावं याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. हे भगवंत कपिल मुनी यांनी जे सगुण ध्यानाचं विवरण केलंय त्याची तुलना आणखी एका गोष्टीशी मी करणार आहे. ती म्हणजे या पातंजल योग दर्शनामध्ये समाधीपाद नावाचा एक भाग आहे. समाधीपाद या भागामध्ये ज्या 17वा जो श्लोक आहे त्यामध्ये त्यांनी संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी याचं विवरण केलेलं आहे. तेव्हा संप्रज्ञात समाधी या प्रकारामध्ये वितर्क विचार याच्यासाठी ध्यान कसं उपयुक्त आहे हे त्यांनी सांगितलंय. एकाग्र मनाने जेव्हा ध्यान करायचं तेव्हा चित्तामध्ये आनंदाचा आविर्भाव झाला पाहिजे, आनंद उत्पन्न झाला पाहिजे. आणि मग हे ध्यान करता करता पुढे सानंद संप्रज्ञात समाधी पावते. म्हणजे आधी
संप्रज्ञात समाधी कशी प्राप्त होते हे सांगताना चित्तामध्ये आनंदाचा आविर्भाव होतो ध्यान करता करता. मग पुढे सानंद अशी संप्रज्ञात अभ्यासामध्ये मन पात्र बनतं. मन सुद्धा पात्र बनलं पाहिजे. देवदर्शनासाठी सुद्धा मन पात्र बनलं पाहिजे. म्हणून संप्रज्ञात अभ्यासाला मन पात्र बनतं आणि वितर्क विचारानंदास्मितानुरूपागमात संप्रज्ञात असं त्यांनी समाधीपादामध्ये पातंजल योगसूत्रात सांगितलेलं आहे. वितर्क विचारानंदास्मितानुरूपागमात संप्रज्ञात. तेव्हा ही समाधी कशी प्राप्त होते? संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी. संप्रज्ञात समाधीमध्ये सवितर्क सबीज आणि त्याच्यापासून पुढे निर्वितर्क आणि सबीज, त्यानंतर सविचार आणि सबीज, सानंद आणि सास्मित हा एक भाग झाला. संप्रज्ञात समाधीचे हे भाग आहेत. सवितर्क सबीज, सविचार सबीज, सानंद आणि सास्मित. सवितर्क सबीजात पासून पुढे निर्वितर्क सबीज प्रगट होतं आणि निर्वितर्क सबीज आणि निर्विचार सबीज असे दोन प्रकार होतात. आणि असंप्रज्ञात समाधीमध्ये निर्बीज समाधी लागते आणि ही निर्बीज समाधी असंप्रज्ञात समाधीकडे घेऊन जाते. म्हणजे संप्रज्ञात समाधीकडून आपण असंप्रज्ञात समाधीकडे जातो असं समाधीपादामध्ये या ठिकाणी पातंजल योगसूत्रात सांगतात पतंजली. आणि ते म्हणतात वितर्क विचारानंद अस्मितानुरूपागमात संप्रज्ञात. चित्तात आनंदाचा आविर्भाव निर्माण होऊन पुढे सानंद संप्रज्ञात समाधी यामध्ये अभ्यासासाठी मन पात्र बनतं. आणि म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवलिया. तेव्हा तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. या ठिकाणी भगवंताच्या ध्यानाचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलंय आणि याचं वर्णन कपिलाचार्य या ठिकाणी सांगतात. संचिंतये भगवतश्चरणारविंदम वज्रांकुशध्वजत सरोरुहलांछनाढ्यम. पहिल्यांदा ध्यान करायचं असेल तर पहिल्यांदा पायापासून ते करायचे, चरणापासून करायचे. म्हणजे आधी पांडुरंगाकडे पाहिलं, देवाकडे पाहिलं तर आधी मुखाकडे पाहायचंच नाहीये, आधी चरणाकडे पाहायचंय. आपलं नेमकं चुकतं ते इथेच. वज्रांकुश सरोरुहलांछनाढ्यम उत्तुंग रक्त विलसन नखचक्रवाल. भगवंताच्या चरणाचा विचार करा. आणि मग हा चरणाचा विचार नुसते चरण पाहिले, पाहिले काय हो चरण. आपण जेव्हा चर्मचक्षुने पाहतो काय हो म्हणले फारच घासून मऊ झालेत पांडुरंगाचे चरण, सपाट झालेत. हे चर्मचक्षुने पाहिलं तुम्ही, मूर्ती रूपाकडे पाहिलं तुम्ही, अमूर्त रूपाकडे. भगवंताच्या ध्यानातून तुम्हाला अमूर्ताकडे जाता आलं पाहिजे. समूर्ताकडून अमूर्ताकडे, सगुणाकडून निर्गुणाकडे. हा ध्यानाचा प्रवास संप्रज्ञानकडून असंप्रज्ञातकडे आपल्याला जाता आला पाहिजे. आणि मग या वेळेला हे ध्यान करताना जसं एखादा आपण फोटो काढतो त्याप्रमाणे हे ध्यान नाहीये. ते म्हणतात त्या चरणाकडे पहा. या ठिकाणी कपिलाचार्यांनी इतकी सूक्ष्म या ठिकाणी मांडणी केलेली आहे की चरणाकडे पाहताना भगवंताचा नुसता चरण पाहू नका, त्या चरणाने काय काय पराक्रम केलेत ते पहा. ते म्हणतात भगवंताच्या या चरणापासून गंगा प्रगट झाली हे लक्षात आणा, की ज्या भगवंताच्या चरणापासून गंगेचं प्रगटीकरण झालं. त्याप्रमाणे यच्छौच निःसृत सरित प्रवरोदकेन तीर्थेन मूर्ध्य विकृतेन शिवशिवोभूत. जी गंगा सर्व जगाला पवित्र करणारी आहे अशी गंगा भगवंताच्या चरणापासून निर्माण झाली. म्हणजे आता या भगवंताकडे पाहायला किती वेळ लागेलो म्हणजे लागू द्या ना किती वेळ, पण आधी ते म्हणतात मूर्तीकडे उभा राहून नका पाहू, मनोनयनवर्धनम, मनात आणा. मग मनात आणायला काय अडचण आहे तुम्हाला? तुम्ही जेव्हा त्यांच्या त्या देवळात जाता आणि थांबता तेव्हा तुमच्या मागे लोक उभे असतात म्हणून तुम्हाला पटकन बाजूला जावं लागतं. ते म्हणतात समोर जाऊच नका, मूर्ती मनात आणा आणि मनात आल्यानंतर चरणापासून त्याचा विचार करा. चरणाचा विचार करा की ज्या चरणापासून गंगा प्रगट झाली, ज्या गंगेने सगळं विश्व पावन केलं. ध्यातुर मनश्चमल शैल निसृष्ट वज्रम. त्यानंतर भगवंताच्या वज्रांकुशाचा विचार करा. त्यावर जे चिन्ह आहेत ते चिन्ह पहा, चरणकमलावरचे चिन्ह पहा. आणि ज्या भगवंतानी पापरूप पर्वत एका क्षणात नष्ट केले आणि
इंद्राच्या वज्राच्या तोडीचे भगवंताचे चरण आहेत. सुकोमल एकीकडे आहेत, भगवंताचे चरण कोमल आहेत, पण त्याचबरोबर ते कठोर आहेत. वज्रादपि कठोरानी, या ठिकाणी आपण म्हणतो ना, वज्रापेक्षाही कठीण आणि कुसुमापेक्षाही मऊ. त्या ठिकाणी मऊपणा असेल तर कुसुमापेक्षाही मृदूनी कुसुमादपि, पण वज्रादपि कठोरानी दोन्ही गोष्टी आहेत, एकाच वेळेला आहेत. आणि म्हणून भगवंताचे चरण हे इतके मऊ आहेत की ते कुसुमापेक्षाही मऊ आहेत, परंतु ते इतके कठोर आहेत की ते मोठमोठ्या पापांचे पर्वत या ठिकाणी वज्राप्रमाणे नष्ट करणारी. जानुद्वयम जल जलोचन या जनन्या. आता चरणाचा विचार झाल्यानंतर हळूच वरती या, जानूचा विचार करा, भगवंताच्या गुडघ्यांचा विचार करा. जल जलोचन या जनन्या, ज्या भगवंताच्या जानू भागाचा विचार, गुडघ्याच्या खाली जो पिंढरीचा भाग आहे त्या पिंढऱ्याचा विचार करा, आणि त्यानंतर घोट्यांचा विचार करा, मग पिंढरीचा विचार करा. आणि ज्या भगवंताच्या चरणाचं ध्यान करणारी लक्ष्मी, त्यांचे पाय चेपते हे डोळ्यासमोर आणा. भगवंताचे जे पाय आहेत, जे जानूद्वय आहेत, ज्याला आपण घोटे म्हणू, त्याचप्रमाणे पिंढऱ्या म्हणू, तिथपर्यंतचा विचार करा. आणि इथे भगवंताच्या चरणाची सेवा लक्ष्मी करते हे डोळ्यासमोर आणा. आणि लक्ष्म्याखिलस्य सुरवंदित या विधातुः उर्वोर निधाय, मग उरू मांडीकडे या, भगवंताच्या मांडीचा विचार करा आणि भगवंताच्या कांतिमय अशा प्रकारच्या रूपाचा विचार करा. करपल्लव रोषजायत संसारित मृदी विभोर भवस्य कुर्यात. भगवंताचं स्वरूप कसं आहे ते म्हणतात की वोजो निधी. भगवंत हा सगळ्या प्रकारच्या ओज, सगळ्या प्रकारची शक्ती, सगळ्या प्रकारचं लावण्य, सगळ्या प्रकारचं सामर्थ्य यांनी युक्त आहे. भगवंत हा जवसाच्या फुलाप्रमाणे निळ्या रंगाचा आहे. वोजो निधी असत्ती अतसी, अतसिका कुसुमाव भासव. अतसिका कुसुम, असतिका म्हणजे जवसाचं फूल. या जवसाच्या फुलाचा जसा निळा रंग असावा तसा भगवंताचा निळा रंग आहे. तो भगवान ओजो निधी आहे. आणि ज्या गरुडाच्या पाठीवर भगवान बसलेले आहेत आणि असा शोभायमान भगवान आपल्याला दिसतोय. व्यालम विपीत वर वाससी वर्तमान कांची कलाप परिरंभित निंब बिंबम नितंब बिंबम. ज्या भगवंताच्या पिवळ्या धमक अशा प्रकारच्या पितांबराचा जो रंग आहे तो एखाद्या विजेप्रमाणे चमकणार आहे, त्याचं ध्यान करा. ध्यान म्हणजे काय हे सांगताना चरणापासून त्यांच्या एकेका अवयवाचा विचार करताना या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आणा, म्हणजे तुमचं चित्त दुसरीकडे जाणार नाही. तुम्ही काय देवाकडे पाहिलं का, हो पाहिलं आणि निघाले, असं नाही. देवाकडे पाहिलं तर ते मनात आणा. मनात आणल्यानंतर त्याचं चिंतन करा. त्यांच्या संबंधीच्या सगळ्या कथा, त्यांच्या संबंधीच्या सगळ्या गोष्टी मनात आल्या पाहिजेत. कांची कलाप परिरंभित नितंब बिंबम नाभी हृदम, मग नाभीकडे पहा. भुवन कोश गुहोदरस्थम, भगवंताच्या नाभीपासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली हे लक्षात आणा. नाभी कमली ज्याच्या ब्रह्म याचे स्थान. ज्या ब्रह्मदेवाची निर्मिती भगवंताच्या नाभीपासून झाली. कशामुळं नाभी? त्याचं कारण असं आहे, ते देवाला म्हणतात घाबरू नका, नाभी नाभी वचनी सुरा अभयदानी. सगळ्या देवांना म्हणतात तुम्ही घाबरू नका, भिवू नका. मात्र असुरांना भयदायक आणि सुरांना अभयदायक अशी भगवंताची नाभी आहे, म्हणून ती नाभी आहे. नाभी हृदम भुवन कोश गुहोदरस्थम यत्रात्मयोनी यो धिषण अखिल लोक पद्मम. जे भगवंताच्या नाभीचं ध्यान करून ब्रह्मदेव ज्यांच्यापासून उत्पन्न झाले, ज्यांच्यापासून त्यांची उत्पत्ती झाली, ज्या कमलातून ते निर्माण झाले, सर्व लोक विश्व ज्यातून प्रगट झालं, अशा भगवंताच्या व्यूढम हरिणी मणिवृषस्तन योर मुष्य. भगवंताची छाती, आता वृष शब्द वापरलाय. भगवंत कसा आहे तर व्यूढ आहे, त्याची नाभी अत्यंत गूढ आहे आणि त्यांची छाती अत्यंत मोठ्या स्वरूपाची आहे. एवढंच नव्हे तर वृष ज्याला म्हणतात, म्हणजे बैलाप्रमाणे ताकदवान, शक्तिवान. बैल जसा शक्तीचं प्रतीक आहे, बैल जसं सामर्थ्याचं प्रतीक आहे, त्याप्रमाणे भगवंत हा बैलाच्या छातीप्रमाणे, बैलाच्या सामर्थ्याप्रमाणे त्यांचं सामर्थ्य. व्यूढम हरिन मणि वृषस्तनयोर मुष्य ध्याये द्वयम विषदहार मयूख गौरम.
ज्या भगवंताच्या गळ्यामध्ये वक्षस्थलावर शुभ्र अशा प्रकारचे हार आहेत, जे हार म्हणजे किरणाप्रमाणे चमकत आहेत, सूर्याच्या किरणाप्रमाणे ते हारांची शोभा दिसते. त्याचप्रमाणे या वक्षस्थलाचं ध्यान करा. ज्या वक्षस्थलाला लक्ष्मी कधीच सोडत नाही, जे तिचं निवासस्थान आहे, वक्षोधिवास, जे वक्षस्थल म्हणजे लक्ष्मीचं निवासस्थान आहे, ती त्याला कधी सोडत नाही. वक्षोधिवास वृषभस्य महाविभूते पुंसाम मनोनयन निवृत्ती मादधानम, याप्रमाणे आपल्या मनाच्या मनरूपी नेत्रांनी भगवंताकडे पहा आणि तो पाहिल्यानंतर भगवंत हा आनंद रूप आपल्याला दिसेल. कंठंच कौस्तुभ मरेण रथिभूषणार्थम, भगवंताच्या गळ्यातला कौस्तुभमणी, तो अत्यंत गळ्यामध्ये विराजित असलेला कौस्तुभमणी तो पहा. आणि कंठामध्ये असलेला कौस्तुभमणी, त्याची प्रभा, त्याची शोभा, त्याची आभा, त्याची सर्व प्रकारे भगवंताचा तो स्वयंप्रभा प्रगट करणारा मणी आहे. आणि त्यातून त्या मण्याच्या द्वारे भगवंताची स्वयं प्रेरणेची शक्ती प्रगट होते. कुर्यान मनस्य खिल लोक नमस्कृतस्य, या कौस्तुभ मण्याकडे बघून सर्व देव त्यांना नमस्कार करतायत. त्यांच्या सुशोभित असणाऱ्या कंठाकडे आपण पाहायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात बाहुंश मंदरगिरे परिवर्तनेन, भगवंताच्या बाहूकडे पहा. ज्या बाहूनी कार्य केलंय कोणतं, तर मोठमोठे समुद्राच्या जेव्हा मंथन चाललेलं होतं, समुद्र मंथन, त्यावेळेला भगवंतानी तिथे मदत केली. समुद्र मंथनातून जेव्हा सुर आणि असुर हे बेजार झाले, त्यांच्या या समुद्र मंथनामधून त्यांना काही निष्पन्न होईना, पर्वत खालीच खाली खाली जाऊ लागला, त्यावेळेला भगवंत स्वतः तिथे आले आणि त्यांनी आपल्या बाहुबलाने तिथे मंथन सुरू केलं. बाहुंश मंदरगिरे परिवर्तनेन, मंदरगिरी भगवंतानी आपल्या बाहूनी त्या ठिकाणी रगडला. आणि संचिंतयेत, याचं चिंतन आपण केलं पाहिजे. नुसतं पाहणं नव्हे, नुसता विचार करणं नव्हे, चिंतन. चिंतन म्हणजे पुन्हा 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 त्या स्वरूपाचं ध्यान करणे. संचिंतयेत दश शतार मसह्य तेजः, हजारो सूर्य एकदम उगवावे असं भगवंताचं तेज, याचं ध्यान आपण करा. सुदर्शन चक्राचं ध्यान करा. शंखंच तत्कर सरोरुहराव राजहंसम, आता भगवंताच्या हातापर्यंत आपण आलो. आता हातातले सगळे आयुध, शंख, चक्र, गदा आणि पद्म, याचा विचार करा. ह्या भगवंताच्या सर्व आयुधांचा विचार जर आपण करत राहिलो तर भगवंताचे आयुध कसे आहेत हे आपल्याला दिसतील. हे आयुध कसे, शंखंच तत्कर सरोरुह राजहंसम, काय वर्णन केलं सुंदर. राजहंस जसा असावा ना, पांढरा स्वच्छ, त्याप्रमाणे भगवंताचा हा धवल शंख आहे, पांढरा स्वच्छ शंख आहे. राजहंसाप्रमाणे त्याची, राजहंसाचे पंख असावेत, तसा तो शंखाचा बाहेरचा भाग आहे, तो पांढरा स्वच्छ दिसतोय. आणि भगवंताच्या हातामध्ये तो शंख आहे. कौमुदिकीम भगवतो दैताम स्मरेत, कौमुदिकी नावाची गदा आहे. आपल्याला माहिती आहे भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करताना भगवंत कसा दिसतो त्याचं स्वरूप वर्णन आहे, त्याचं आयुधाचं वर्णन आहे. प्रत्येक गोष्ट त्याने का धारण केली त्याच्या मागे एक सूत्र आहे. 12व्या स्कंधामध्ये त्याचं विवरण त्यांनी केलेलं आहे की पद्म कशासाठी धारण केलं, शंख काय दाखवतो, गदा काय दाखवते, चक्र काय दाखवतं, मणी काय दाखवतो, हे या ठिकाणी वर्णन केलेलंच आहे. शंखंच तत्कर सरोरुह राजहंसम कौमोदिकीम भगवतो दैताम स्मरेत, भगवंताच्या या सुंदर रूपाचं वर्णन, त्याच्या आयुधाचं वर्णन, कौमोदिकी गदा, पांचजन्य शंख, त्याचप्रमाणे दिग्धामराती भटशोणित कर्दमेन, भगवंताची गदा आणि सुंदर वनमाला जी कंठामध्ये शोभते, निर्मल तत्वाचं स्वरूप त्यामध्ये आहे. आणि याच वेळेला कौस्तुभमणी भगवंताचा, चैत्यस्य तत्व ममलम मणिमस्य कंठे, अमलम, अमल म्हणजे निर्मल, अत्यंत अमल, निर्मल, स्वच्छ अशा भगवंताचं जे कौस्तुभमणी आहे त्याचं तुम्ही ध्यान करा. याचं ध्यान करत 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 ते म्हणतात की आत्मानमस्य जगतो निर्लेप मगुणामलम बिभर्ती कौस्तुभमणी स्वरूपम भगवान हरिही. या ठिकाणी
एक उल्लेख केलेला आहे की आत्मा नमस्य जगतो निर्लेप मगुणामलम. अगुण भगवंत हा निर्गुण निराकार निर्विकार आहे, पण भगवंताला कोणत्याही जगाच्या गुणांचा लेप होत नाही, जगाच्या गुणांचा कुठेही स्पर्श होत नाही, म्हणून भगवंत निर्लेप आहे. आत्मा नमस्य जगतो निर्लेप मगुणामलम बिभर्ती कौस्तुभमणीम. आणि याचं स्वरूप म्हणजे कौस्तुभमणी आहे. स्वरूपम भगवान हरिही. कौस्तुभमणी म्हणजे प्रत्यक्ष हरीचं स्वरूप आहे असं म्हटलंय. तो कौस्तुभमणी आहे. त्या कौस्तुभाचं वर्णन हे एखाद्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन म्हणजे कौस्तुभाचं वर्णन आहे. तेज स्वरूप आहे. भृत्यानुकंपित धियेह गृहीत मूर्तेः संचिंतेत भगवतो वदनारविंदम. आणि अशा साकार सगुण साकार भगवंताचं स्मरण करा. सगुण साकार भगवंताच्या मुखकमलाचं ध्यान करा. आता मुखकमलाकडे या. म्हणजे चरणापासून चरण आहेत, त्याचप्रमाणे घोटे आहेत, मांड्या आहेत, गुडघे आहेत, त्याचप्रमाणे कंबर आहे, करत करत छाती आहे, हात आहेत, हातातले आयुध आहेत, गळा आहे, आणि मग त्यांच्या मुखाकडे पहा. भृत्यानुकंपित धियेह गृहीत मूर्तेः संचिंतयेत भगवतो वदनारविंदम. अरविंद कमल, अरविंद म्हणजे कमल. भगवंताच्या मुखकमलाकडे पहा. यद्विज स्फुरन मकर कुंडल वल्गितेन. आणि मकर कुंडल दिसतील तुम्हाला चमचम चमचम करणारी. म्हणजे जणू काही आपण एखादा चित्रपट बघावा त्याप्रमाणे भगवंताच्या रूपाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. एकानंतर एक एकानंतर एक. भगवंताच्या तुम्ही मुखकमलाकडे पाहिलं की आधी काय दिसेल? कानातले चमचम चमचम करणारे कुंडल दिसतील. यद्विज स्फुरन मकर कुंडल वल्गितेन विद्योतितामल कपोल मुदार नासम. भगवंताचं सुंदर अशा प्रकारची नासिका ती आपल्याला दिसेल. स्वच्छ प्रकाशमान असणारे मकराकृती कुंडल दिसतील. आणि यश्री निकेत मलिभे परिसेव्यमानम भृत्या स्वया कुटिल कुंतल वृंद ज्योष्टम. आणि भगवंताच्या केसाचं वर्णन त्यांनी केलंय. कसं? कुटिल कुंतल. भगवंताचे केस हे कुटिल होते. कुटिल कुटिल म्हणजे कुरुळे होते. भगवंताचे केस कुरुळे होते, काळे होते. ते कधीच पांढरे झाले नाहीत, ते काळेच केस कायम राहिले. वृंद ज्योष्टम. आणि याच्या भोवती भुंगे गुंजारव करतायत, कारण भगवंताच्या केसाचा देखील सुगंध एवढा सुटत असे की ज्याप्रमाणे एखाद्या फुलास हवेत. भूत्या स्वया कुटिल कुंतल वृंद ज्योष्टम मीनद्वयाश्रय मधिक्षित क्षिपदब्ज नेत्रम ध्यायन मनोमय मतंद्रित उल्लसद्भ्रू. आणि भगवंताच्या कानामधले माशाच्या आकाराचे कुंडल, मकराकृती कुंडल, त्याची शोभा, त्यांचे नेत्र, नेत्राच्या वरच्या भुवया ह्या बघितल्यानंतर आणि भगवंताचं मुखारविंद याचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला समाधान मिळतं. भगवंत हा सर्व आपल्या पापांपासून तर आपल्याला मुक्त करतोच, परंतु ध्यान करता करता, हा ध्यान म्हणजे धारणा झाल्यानंतर ध्यान आहे आणि ध्यानानंतर समाधी आहे. समाधी नाही लागणार तर काय होईल? तेव्हा ध्यायेन मनो मय मतिंद्रत उल्लसद्भ्रू. त्या भगवंताच्या उल्लसित, भ्रू म्हणजे भ्रुकुटी तटाक, भगवंताचा भ्रुकुटी तटाक असा उल्लसित आहे, आनंदित आहे. त्या भगवंताच्या भ्रुकुटी तटाकाकडे पहा. तिथे आळस तुम्हाला दिसणार नाही, कंटाळा दिसणार नाही. आणि तस्यावलोकमधिकम कृपयाति घोर. भगवंताच्या या स्वरूपाचं चिंतन करत 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 त्यांच्या भ्रुकुटी तटाकाचं, त्यांच्या डोळ्याचं, त्यांच्या हास्याकडे पाहत पाहत, भगवंताचं हास्य म्हणजे मोदकरीच माया, हे हास्य म्हणजे भगवंताची माया आहे असं म्हटलंय. स्निग्ध स्मितानुगुणितम विपुल प्रसादम ध्याये चिरम वितत भावनाया गुहायाम. आणि अत्यंत प्रेमपूर्वक भगवंताचं हास्य असं आहे की कोणालाही लोभ पडावा, कोणालाही मोह व्हावा, कुणीही चकित व्हावं, कुणीही भगवंताशी एक तल्लीन व्हावं, अशी भगवंताची हास्य मुद्रा आहे. आणि म्हणून मोदकरीच माया असं म्हटलंय. भगवंताचं हास्य म्हणजे माया आहे. आणि भक्तजनांच्यासाठी सगळ्या तापांचा नाश करणारं त्रिविध ताप, हे त्रिविध ताप नष्ट करणारी त्यांची ही हास्य मुद्रा. हास्य हे तीव्र अश्रू सागरापासून मुक्त करणार आहे, अत्यंत उदार आहे. आणि हासम हरे रवनताखिल लोक तीव्र शोकाशु सागर विशोषण मृत्युदारम. लोकांचं शोकरूपी सागर नष्ट करणारं हास्य आहे.
कितीही मोठं शोक असू द्या, कितीही मोठं दुःख असू द्या, क्षणभरात भगवंताच्या हास्याकडे पाहिल्याबरोबर सगळं दुःख नष्ट करण्याचे सामर्थ्य त्यांच्या जवळ आहे. आणि मोठमोठ्या कामदेवांना देखील जो मोहित करतो, कामदेवांना, रती किंवा मदनाला देखील जो मोह पाडतो, अशी भगवंताची ही भ्रूमंडल आहे. संमोहनाय रचितम निज मायेस्य भ्रूमंडल मुनिकृते मकरध्वजस्य ध्यानायनम प्रहसितम बहुलाधरोष्ठ. भगवंताचे बहुलाधरोष्ठ, आधर आणि ओष्ठ. संस्कृतमध्ये ओठ हा एक शब्द नाहीये, ओठासाठी दोन शब्द आहेत, अधर आणि ओष्ठ. अधर म्हणजे वरचा ओठ आणि ओठ म्हणजे खालचा ओठ, म्हणून अधरा या ठिकाणी अधर आणि ओष्ठ असे दोन शब्द. वरचा ओठ आणि खालचा ओठ हे दोन्ही बहुलाधरोष्ठ. ध्यानानयम प्रहसितम बहुलाधरोष्ठम. या बिंबा आपण कालिदासाने सुद्धा बिंब फलाचा उल्लेख केलेला आहे. बिंब फलाधरोष्ठी, बिंब फल तिने जणू काही धारण केलंय लाल रंगाचं. बिंब फल म्हणजे ज्याला आपण या एखादी आपलं फळ म्हणतो की जे लाल आतून निघतं, ते बिंब फल. त्या बिंब फल ज्याला आपण तोंडलं म्हणतो आजच्या भाषेमध्ये, मराठीत तोंडलं. हे तोंडलं कसं लाल निघतं आतून, त्याला बिंब फल म्हणतात. तेव्हा हे जे बिंब फल आहे, बिंब फलाधरोष्ठी, त्या कालिदासाने वर्णन करताना बिंब फलाधरोष्ठी म्हटले, म्हणजे अधर आणि ओठ हे दोन्ही याप्रमाणे लाल रंगाचे आहेत. ध्यानायनम प्रहसितम बहुलाधरोष्ठ भाषा ऋणायित तनुद्विज कुंद पंक्ती. आणि मग भगवंताच्या हास्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या दाताकडे पहा, कुंद पंक्ती. अहो, भगवंताचे दात म्हणजे कुंद कळ्याप्रमाणे दात आहेत, पांढरे शुभ्र आहेत आणि बारीक आहेत, मोठाले भोपळ्याच्या बियासारखे नाहीत. ध्यानायनम प्रहसितम बहुलाधरोष्ठ भाषा ऋणायित तनुद्विज कुंद पंक्ती ध्यायेत स्वदेह कुहरे वसितस्य विष्णोर भक्त्यार्द्रयार्पित मनाच पृथक दृशेत. आणि भगवंताच्या या दातावर देखील किंचितसा लालिमा आहे. पांढरे स्वच्छ दात आहेत आणि मध्ये लालिमा आहे, कारण लाल त्यामध्ये भगवंताच्या मध्ये असणारी शक्ती त्यातून व्यक्त होते. त्यामध्ये आपण म्हणतो ना की हिमोग्लोबिन किती आहे, तेव्हा हिमोग्लोबिन भगवंताचं खूप आहे. लालिमा दातामध्ये सुद्धा दिसतोय, त्याच्यामध्ये सुद्धा लालिमा प्रगट होतोय. आणि अशा भगवंताच्या रूपाकडे पाहिल्यानंतर कुठल्याही पदार्थाकडे पाहण्याची इच्छा होत नाही. ते म्हणतात, या ध्याये स्वदेह कुहरे वसितस्य विष्णोर भक्त्यार्द्रयार्पित मनाच पृथक दृक्षेत. एकदा देवाकडे या रूपाकडे पाहिल्यानंतर पुन्हा दुसरीकडे मन जात नाही, दुसऱ्या रूपाकडे मन जात नाही, दुसरीकडे पाहायची इच्छाच होत नाही. कारण बाकीच्या गोष्टी आपण पाहतो ते आपल्या चर्मचक्षुने, पण भगवंताला पाहायचे ते मनश्चक्षुने. आणि या मनश्चक्षुने भगवंत पाहता 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 पाहावाची वाटे वर्णन केले वामन पंडितांनी. पाहता 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 पाहावाच वाटतो, म्हणून पाहता हो हरी पाहता हो. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली देखील म्हणतात, पाहता 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 ध्यान लागले याचे चित्ता हो. पाहता 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 ध्यान लागतं. ज्याप्रमाणे भक्त्या द्रवहृदय उत्पलका प्रमोदात औत्कंठे बाष्प कलया मुहुर्द्यमाना, ज्याप्रमाणे. आणि हे पाहता पाहता तल्लीनता एवढी व्हावी, डोळ्यातून अश्रुधारा निर्माण व्हाव्यात, कंठ उत्कंठित व्हावा, त्यातून बाष्प कंठामधून सद्गदित कंठामधून भगवंताचं स्मरण करत करत, चिंतन करत करत अंगावर रोमांच यावेत. त्याप्रमाणे हृदय भरून यावं, उत्फुल्ल व्हावं, भक्तीने द्रवित व्हावं, अंतःकरण द्रवित व्हावं, आनंदाच्या अतिरेकाने अंगावर रोमांच उभे राहावेत, अष्टसात्विक भाव जागृत व्हावेत. आणि तच्चापि चित्त बडिशम सनकैर वियुंक्ते. आणि चित्तरूपी ते म्हणतात, मासा जसा चंचल असतो तसं माणसाचं चित्त चंचल आहे, मन चंचल आहे. परंतु या चंचल मनाला जर स्थिर करायचं झालं तर भगवंताच्या या रूपाकडे पहा, तो आपोआप चित्त त्याचं या ठिकाणी स्थिर होईल. तच्चापि चित्त बडिशम सनकैर वियुंक्ते. तत्काळ जसा मासा एखाद्या जाळ्यात सापडावा आणि स्थिर व्हावा, त्याप्रमाणे आपलं मन भगवंताच्या या जाळ्यात सापडतं.
मुक्ताश्रयम यर्हि निर्विषयम विरक्तम निर्वाणमृत्युते मन सहसा यथार्ची. याप्रमाणे ध्याता ध्येय आणि ध्यान ह्या त्रिपुटी नष्ट होतात. ध्याताही नष्ट होतो, ध्येयही नष्ट होतं आणि ध्यानही नष्ट होतं. सुरुवातीला ह्या तीन गोष्टी असतात. आधी ध्येय असतं, मग ध्येय स्वीकारणारा एक जण असतो, ध्येयाकडे जाणारा, आणि ज्याच्याकडे जायचं तो एक असतो. परंतु या ठिकाणी मनवीक्षेत प्रतिनिवृत्त गुणप्रवाह, आपल्या मनाचा प्रवाह या ठिकाणी भगवंताशी एकरूप झाल्यानंतर चित्त प्रवाह शांत होतो. आणि अशा वेळेला हेतुत्वमप्यति कर्तरी दुःखयोर यत् स्वात्मन विधत्त उपलब्ध परात्त काष्ठा देहंच तम चरण चरमा स्थितिमुत्थितम वा सिद्धोपविष्यती यतोध्य गमत्स्वरूपम. आणि अशा वेळेला जे चित्त शांत होतं, हे शांत चित्त भगवंताशीच फक्त एकरूप होतं, ब्रह्माकार होतं. कारणरूप कार्यरूप हे एकरूप होतं. ज्याप्रमाणे तेल संपलं म्हणजे दीपशिखा ही नष्ट होते, त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या अंतःकरणातल्या वृत्ती देखील नष्ट होतात. तेल नष्ट झालं म्हणजे जशी दीपशिखा, ते म्हणतात निर्वाण मृच्छती मन सहसा यथार्चीही. अग्नी जसा स्वतःच जळून जातो, नष्ट होतो, त्याप्रमाणे ते म्हणतात तेजस स्वरूपामध्ये विलीन होतो. त्याप्रमाणे आश्रय, विषय आणि राग रहित अशा प्रकारचं मन होतं. तेव्हा मन निर्विषय कसं होतं याचं वर्णन, याचं विवरण या ठिकाणी कपिल महामुनी आईला करतात. म्हणून ध्यानाला महत्त्व दिलंय, सगुण ध्यानाला महत्त्व दिलंय. आणि याला सबीज ध्यान असं म्हटलंय, याला सबीज योग असं म्हटलंय. सगुण ध्यान म्हणजेच सबीज योग. आणि हा सबीज योग म्हणजे संप्रज्ञात समाधी. असंप्रज्ञात त्याच्यानंतर आहे, पण आधी संप्रज्ञात आहे. आणि आईला त्यांनी संप्रज्ञात समाधीचंच विवरण केलंय, सगुण ध्यानाचंच विवरण केलंय. इथूनच योग साधायला सांगितलंय. कारण आई म्हटल्यानंतर ती स्त्री आहे, तिच्यामध्ये अजून विषय आकलन करण्याची क्षमता नाही, हे लक्षात घेऊन भगवंतानी हा सबीज योग आपल्यासमोर मांडला. आता यानंतर भगवंत आपल्यासमोर या एकरूप झाल्यानंतर काय अवस्था होते, त्याची स्थिती कशी होते, भक्तीचं मर्म आणि काळाचा महिमा जे सांगतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली कवरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.